मोठी बातमी आहे। गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून नेत्यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे। अध्यक्षाचे नाव उद्याच बंद पाकिटातून संचालकांसमोर ठेवलं जाणार आहे। ज्येष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडून नावाचं बंद पाकिट संचालकांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल? ड्रामॅटिक घडामोडी, नाट्यमय घडामोडी घडताना दिसून येत आहेत। आता गोकुळचे अध्यक्ष निवडले जाणार आहेत, पण कमालीची गुप्तता पाळली जाते। नेमकं काय घडतंय? गोकुळच्या नव्या अध्यक्षाची निवड आहे ती उद्या होणार आहे आणि या निवडीच्या अनुषंगाने प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली। मात्र या बैठकीमध्ये महायुतीचाच अध्यक्ष व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे ती वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केलेली। अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा आता या अध्यक्षपदाच्या निवडीकडे लक्ष घातलेलं आहे। त्यामुळे हसन मुश्रीफ यांना आता महायुतीचा अध्यक्ष आहे तो करावा लागणार आणि त्यामुळे गोकुळ पाटील, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आणि विनय कोरे इतर जे नेते आहेत जिल्ह्यातले स्थानिक नेते त्यांच्याशी आता काही वेळापूर्वीच ते बैठक घेतलेले आणि या बैठकीमध्ये उद्या आहे ते अध्यक्षपदाचं नाव समोर आणण्याचं आहे ते ठरलेलं आहे। बंद पाकिटातून हे नाव आहे ते जाहीर करण्यात येईल आणि त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मात्र आपल्याला माहितच आहे की गोकुळच्या निवडणुकीच्या या निमित्ताने सतेज पाटील आणि महाडिक यांच्यातला संघर्ष आहे तो सगळ्या राज्यांना पाहिला होता आणि महाडिक ज्यावेळी भाजप आणि महायुती सत्तेत आली त्यावेळीपासून गोकुळ आपल्या ताब्यात पुन्हा घेण्यासाठीचे आहे ते प्रयत्न करत होते। त्यांना आता कुठेतरी यश मिळताना पाहायला मिळते। खरं तर अरुण डोंगरे यांनी या अध्यक्ष असताना बंड पुकारलं होतं आणि त्यांनी महायुतीचाच अध्यक्ष होईल अशा पद्धतीच्या दृष्टीनं व्यूहरचना आखली होती। मात्र त्यांचं बंड आहे ते थंड करण्यामध्ये हसन मुश्रीफ यांना यश आलं होतं, कारण सतेज पाटील यांच्यासोबत हसन मुश्रीफ यांचा सहकार्यामध्ये दोस्ताना आहे आणि ही दोस्ती जपत आहे ते हसन मुश्रीफ यांनी त्यांचं बंड थंड केलं होतं। मात्र आता वरिष्ठ नेत्यांनीच यामध्ये लक्ष घातल्यामुळे हसन मुश्रीफ यांची कोंडी झालेली आहे आणि हसन मुश्रीफ यांच्याकडूनच आता उद्या नाव आहे त्या अध्यक्षपदाचं येणार आहे आणि त्याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं। एकूणच पाहायला गेलं तर गोकुळच्या राजकारणाला नव्यानं आता उकळी फुटलेलं आहे आणि उद्या अध्यक्ष नेमकं कोण होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। निश्चितच ज्ञानेश्वर, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।